साडी घेऊन पुन्हा पश्चाताप करण्यापेक्षा साडी घेण्यापूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल। नमस्कार, क्लासिक वुमन्स या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर नंबर 1 चा पॉइंट आहे, तुम्ही पहिलं तुमचं कपाट जे साड्यांचं कपाट आहे ते खाली करा। त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही ग्रेडेशन करा वेगवेगळ्या पद्धतीने, जसं की रेड कलरच्या साड्या, येलो कलरच्या, ग्रीन कलरच्या, पिंक कलरच्या, जे कोणते कलर आहेत ते, किंवा त्याचे शेड लाईट पिंक, ते शेड आणि त्या साड्या एकाच गठ्ठ्यामध्ये ठेवा। मग तुम्हाला कळेल की तुमच्याकडे कोणते कलर अवेलेबल आहेत किंवा कोणत्या कलरच्या साड्या जास्त आहेत आणि तो कलर तुम्ही अवॉइड करा जेव्हा साडी घ्यायला जा। याच्यातूनच तुम्हाला ही गोष्ट समजून येईल की कोणता कलर आपल्याकडे नाहीये किंवा कोणत्या कलरच्या साड्या आपल्याकडे खूप कमी आहेत। मग सपोज तुम्हाला ब्ल्यू कलर आवडतच नसेल किंवा ब्ल्यू कलरच्या साड्या तुमच्याकडे नसतील, तर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला सूटच करत नाहीये ब्ल्यू कलर, तर तुम्ही अशा वेळेस हे करू शकता की त्याचे टिंट टोन जे असतात साड्यांचे त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता। त्याचे पेस्टल शेड तुम्ही बघू शकता की तुम्हाला ते छान दिसतात आहेत का। टिंट आणि टोन म्हणजे काय हे ते देणारा एक वेगळा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। तर मग त्याच्यामध्ये लाईट किंवा स्काय ब्लू तुम्हाला छान दिसत आहे का, की डार्क ब्लू, नेव्ही ब्लू तुम्हाला छान दिसतोय, हे तुम्ही ट्राय करू शकता। ब्लू मधले एखादी तरी शेड अशी असते जी की आपल्याला छान दिसते, तर की तुमच्याकडे जो कलर नाहीये तो तुम्ही तुमच्या कपाटामध्ये, वॉर्डरोब मध्ये आणि साड्यांमध्ये ऍड करू शकता। थर्ड असं आहे की तुम्ही तुमचं बजेट ठरवून घ्या पहिले, की मला या बजेट पर्यंत साडी पाहिजे आहे। मॅक्झिमम मला 2500 पर्यंत साडी पाहिजे, मॅक्झिमम मला 2000 पर्यंत साडी पाहिजे, 5000 पर्यंत साडी पाहिजे। जे तुमचं बजेट आहे ते तुम्ही मॅक्झिमम ठरवून ठेवा आणि तसंच तुम्ही ते गेल्यानंतर दुकानदाराला जर सांगितलं तर तुम्हाला त्याच बजेटमध्ये तुम्हाला आवडणारी साडी मिळून जाईल। फोर्थ पॉइंट असा आहे की जिकडे आपण पिंटरेस्ट, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती आपण आपल्याला वेगवेगळ्या साड्या, वेगवेगळे पिक्चर्स आवडत असतात साड्यांचे, तर ते तुम्ही तुमच्या गॅलरी एका वेगळ्या फोल्डर मध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्हाला शॉपिंगला जाचाल किंवा जाण्यापूर्वी जर तुम्ही ते फोटो पाहिले तर तुम्हाला एक गाईडलाईन मिळेल की माझ्याकडे हे कलर कॉम्बिनेशन नाहीयेत आणि याच्यामध्ये मी याच्या सारखी सिमिलर किंवा हीच साडी मला अवेलेबल करून हवी आहे। फिफ्थ पॉइंट आहे, तुमच्या सोबत कोणाला घेऊन जाणार आहात। जर तुमचा पार्टनर किंवा तुमची फ्रेंड असेल तर ते तुम्हाला समजून घेणारे असावेत मोस्टली, जेणेकरून त्यांना तुमचा चॉईस माहिती आहे। दुकानदार आपल्याला पॅक करत असतात की तुम्ही हीच साडी सिलेक्ट करावी म्हणून, पण अशा वेळेस तुमच्या सोबत येणारी व्यक्ती असते ती जर म्हणाली तुम्हाला की तुला आवडली असेल तर घे, नाही तर राहू दे, आपण दुसऱ्या दुकानात जाऊ, तरी तुम्हाला ते खूप मोटिवेटिंग असतं आणि तुम्हाला तुमचा निर्णय योग्य प्रकारे घेण्यासाठी ते खूप छान प्रकारे मदत होते। आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे शॉपिंग लवर आहात हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तुम्ही ट्रेंडिंग साड्यांमध्ये जास्त इन्व्हेस्ट करणारी व्यक्ती असाल तर तुम्ही कमी बजेट कडे जावा, आणि जर तुम्ही क्वचित वर्षातून 1-2 साड्या घेणारी व्यक्ती असाल तर तुम्ही साड्यांचं बजेट थोडं हाय ठेवू शकता, पण तुम्ही त्याचं कापड व्यवस्थित चूज करून घ्या। तुम्ही प्युअर कापडांमध्ये इन्व्हेस्ट करा। ट्रेंडिंग कापडामध्ये खूपच चीप प्रकारच्या कापडांकडे जाऊ नका। आता तसंच तक्षशिला आहे, तक्षशिला अगदी 5000 पासून 2000, 3000, 1500, 500 रुपयांपर्यंत ही अवेलेबल आहे। ऍटलिस्ट त्या साड्याच्या कापडाचा तुम्हाला पुन्हा गाऊन, ड्रेस असं काहीतरी शिवण्यासाठी वापर व्हावा, अशा कापडांमध्ये किमान तुम्ही इन्व्हेस्ट करा। पॉइंट अशा साड्या निवडा की ज्याच्या साडीचा ओव्हरऑल कलर आणि बॉर्डरचा कलर सेम असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुट्टी असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये, बट जो साडीचा मोस्टली बेस कलर असतो तो आणि त्याचा जो बॉर्डरचा कलर आहे तो सेम असतो, करून त्याच्यावरती तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर करू शकता आणि त्या साडीचा तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आणि भरपूर वापर करू शकता। कोणत्याही फंक्शनला किंवा कोणत्याही समारंभासाठी जर तुम्ही साडी घेणार असाल तर किमान 10-15 दिवस तुम्ही आधी शॉपिंगचं प्लॅनिंग करा, जेणेकरून तुमचं ब्लाऊज जर स्टिचिंगचं काम असेल किंवा इतर कोणत्याही साडीचं फॉल बिडिंग बाकीच्या गोष्टी असतील तर तुम्ही व्यवस्थित पार करून, तुम्हाला समारंभाच्या वेळी आपल्याला इतरही कामं असतात, तुम्हाला हे साडीचं वेगळं प्रेशर तुमच्यावरती येणार। शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की तुम्हाला ती शॉपिंग खूप आनंद देणारी असावी। दुकानात तुम्हाला अजिबातच साडी आवडली नाही तर तुम्ही सरळ तिथे सॉरी म्हणून निघा, पुन्हा तिथून तुम्ही साडी प्रेशर मध्ये खरेदी करणार, घरी आलं की तुम्हाला वाईट वाटणार, त्यापेक्षा क्षणिक तिथे तुम्ही त्यांना सॉरी म्हणा, मला नाही आवडली साडी, आणि तुम्ही नेक्स्ट डे दुसऱ्या दुकानामध्ये तुम्हाला आवडणारी साडी शोधायला मोकळे असाल। आय होप जर तुम्ही हा व्हिडिओ साडी खरेदी करण्यापूर्वी पाहत असाल तर या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही साडीची खरेदी कराल। हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।